कधी हिरवा तर कधी भगवा ही तर त्यांची धार्मिक ढाल आहे. वाहिलं जातं रक्त ते तर फक्त लाल आहे. आणि मला वाटतं निसर्ग जर भेद करत नाही तर तुम्ही आम्ही हाडामासाची रक्तामासाची माणसं भेदाभेद का करतो? आता हा भेदाभेद मला वाटतं दूर सारून समतेचा, साधू संतांचा, बंधुतेचा विचार हातामध्ये घेऊन महाराष्ट्राला समृद्ध करण्याची ही वेळ आलेली आहे. आणि म्हणूनच आजच्या व्हिडिओचा विषय आहे की बीडमध्ये जे जातीपातीचं राजकारण सुरू आहे त्या जातीपातीचं राजकारण संपवण्यासाठी आदरणीय पंकजाताई मुंडे यांनी जरांगे पाटील यांच्यासमोर जो मैत्रीचा प्रस्ताव मांडलेला आहे तो प्रस्ताव नेमका काय आहे आणि खरंच बीडमधलं जातीपातीचं राजकारण संपेल का या विषयावर आज आपण बोलणार आहोत. मित्रहो नमस्कार. तुमच्याकडे प्रचंड मोठी सत्ता असेल, तुमच्याकडे प्रचंड मोठं सामर्थ्य असेल, प्रचंड मोठी ताकद असेल, तरी देखील तुम्हाला जग जिंकता येऊ शकत नाही. कारण जग ताकदीवर नाही तर मैत्रीवर जिंकता येतं, प्रेमानं जिंकता येतं, पैशानं नाही. अशी अनेक उदाहरणं इतिहासामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. मुळात मी ज्या विषयावरती आज बोलणार आहे तो विषय आहे पुन्हा एकदा बीडचा. सध्या बीडचं जर वातावरण आपण पाहिलं, बीडचं वातावरण जातीपातीवरून किती गढूळ झालेलं आहे हे मी वेगळं सांगण्याची गरज नाही. आणि अशातच बीडचं वातावरण सावरण्यासाठी पुढे आलेले आहेत आदरणीय पंकजाताई मुंडे. पंकजाताई मुंडे यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यासमोर मैत्रीचा प्रस्ताव टाकल्याच्या बातम्या सध्या सोशल मीडियामध्ये प्रचंड मोठ्या व्हायरल होत आहेत. मुळात बीडचं राजकारण जातीपातीचं का झालं हा वेगळा विषय आहे. संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणापासून त्या अनेक प्रकारच्या मुंड्यांच्या खून प्रकरणापर्यंत अशी अनेक प्रकरणं होत गेली, अन्याय होत गेला, अत्याचार होत गेला. आणि या अन्याय अत्याचार करण्याची जात जर माझी जात असेल तर त्याचा कुठेतरी आपण डिफेन्स केला पाहिजे, त्याच्या संरक्षणार्थ उभं राहिलं पाहिजे अशी भावना काही लोकांची झाली. मुळात गुन्हेगारांना कोणतीही जात नसते. आज जातीपातीच्या पाठीमागून जे राजकारण करतात त्यांना देखील मला सांगायचंय, आदरणीय पंकजाताई मुंडे यांनी जो जरांगे पाटील यांच्यासमोर मैत्रीचा प्रस्ताव ठेवलेला आहे तो निश्चितच कौतुकास्पद आहे, अभिमानास्पद आहे. कारण आज महाराष्ट्रात जातीपातीचं जे राजकारण वाढलेलं आहे त्याला खतपाणी घालण्याचं काम कोण करतंय आणि मुळात जातीपात नष्ट झाला पाहिजे यासाठी कोण प्रयत्न करतंय याचा देखील विचार पुन्हा एकदा व्हायला हवा. माणसं ही एका रक्ताची असतात, परंतु वेगवेगळे झेंडे त्यांच्या हातात दिल्यामुळं झेंड्यांचं राजकारण सुरू होतं आणि यात मुळात जात बदनाम होते. कोणती जात वाईट नसते, वाईट असतात जातीच्या नावाखाली लढणारी माणसं. आणि मुळात हीच माणसं आज रोखणं गरजेचं आहे. म्हणून मला असं वाटतं की पंकजाताईंनी जो जरांगे पाटील यांच्यासमोर मैत्रीचा प्रस्ताव दिलेला आहे तो निश्चितपणानं अभिमानास्पद आहे. आणि आज जर बीडचं वातावरण पाहण्याचा प्रयत्न केला तर उठता जात, बसता जात, झोपता जात, उठता जात, म्हणजे जिकडं बघावं तिकडं जातीपातीचं राजकारण पेरण्याचं काम ज्यांनी केलेलं आहे त्यांना देखील मला आवाहन करायचंय की आजपर्यंत जे जातीपातीचं राजकारण आपण केलं ते आता बाजूला सारू आणि संत ज्ञानेश्वर महाराजांच्या स्वप्नातील हे विश्वची या माझे घर, म्हणजे हे विश्व माझं घर आहे, अशा प्रकारच्या भावना, समतेचा विचार, साधू संतांचा विचार घेऊन आपण जगणं गरजेचं आहे. कारण उद्या जर आपण उठता बसता जात पाहून एकमेकांना मदत सहकार्य करणार असू तर मला वाटतं आपण माणसं नाहीत, आपण जनावरं झालेलो आहोत. मुळात जनावरं बरी ते जातीपातीचं राजकारण कधीच करत नाहीत. आज माणसं जातीचं राजकारण करतात. अरे मी मावळताना चंद्र पाहिला होता, मी मावळताना सूर्य पाहिला होता, पण त्या दिवशी घडलं विपरीत. क्षितिजा खाली मावळताना मी माझा देशच पाहिला होता. आपला देश मावळू द्यायचा नसेल, मानवतेचा, माणुसकीचा विचार पुन्हा जपायचा असेल तर मला असं वाटतं की साधू संतांचा विचार, त्यांच्या विचारावरती आपण चालणं गरजेचं आहे. क्षणिक आकर्षणामुळे किंवा क्षणिक राजकारणामुळे जात पुढे आणून जातीपातीचं राजकारण बाजूला सरून आता पुन्हा एकदा आपल्या या बीडमध्ये संत भगवान बाबांचा समतेचा विचार पेरणं गरजेचं आहे. आजपर्यंत जे झालं ते झालं. आता पुन्हा एकदा मैत्रीचा हात एकमेकांच्या हातामध्ये घेऊन आपण समतेनं वागूयात. कारण तुम्हाला काय वाटतं? तुमच्या देखील प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की नोंदवा. आणि आमच्या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी आमचा हा चॅनल नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.